नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी. मी आहे संजना सोमनकर. पाहूया आजच्या दिवसभरातील संपूर्ण बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया चंद्रपूर शहर पोलिसांच्या मोठ्या कारवाईने. चंद्रपूर शहर पोलिसांनी आंतरराज्यीय वाहन चोऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली आहे. सरकारी रुग्णालयासमोरील पार्किंगमधून चोरी केलेल्या एका दुचाकीच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर प्रदीप शेरपुरे आणि आशिक शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींना तब्बल 11 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 9 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची किंमत सुमारे 4,30,000 रुपये आहे. विशेष म्हणजे या टोळीचे धागेदोरे चंद्रपूर, यवतमाळ, नागपूरसह थेट तेलंगणातील करीमनगरपर्यंत पोहोचले आहेत. चोरी केलेल्या वाहनांचे मूळ क्रमांक बदलून बनावट नंबर प्लेट लावून विक्री करण्याचा आरोपाचा डावही पोलिसांनी उधळून लावलाय. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यातील अनेक वाहन चोरीच्या गुन्ह्यांना उलगडा होण्याची शक्यता निर्माण होत आहे. आता पाहूया नागपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना. बुट्टीबोरी परिसरात भर दिवसा चाकूचा धाक दाखवत एका कुटुंबाकडून तब्बल 1,26,000 रुपयांचे दागिने लुटण्यात आले. सुशांत हजारे हे कुटुंबासह कारने प्रवास करत असताना त्यांनी एका दुचाकी स्वारकाकडे रस्ता विचारला. सुरुवातीला मदत करण्याचे नाटक करत आरोपीने आपल्या साथीदारासह कारचा पाठलाग केला. काही अंतरावर कार थांबवत चाकूचा धाक दाखवून पतीची सोन्याची चेन आणि पत्नीचे मंगळसूत्र लुटून आरोपी फरार झाले. या घटनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कारमधील मुलीने संपूर्ण घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली असून आरोपीचा चेहराही त्यात स्पष्ट दिसत आहे. तरीही आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. या घटनेमुळे नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या एका प्रकरणाकडे वळूया. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचंदूर नगर परिषदेचे भाजप नगरसेवक सुरेश पांडे यांच्या विरोधात एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग, घरात घुसून धमकी देणे आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या एका प्रकरणाकडे वळूया. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेचे भाजप नगरसेवक सूरज पांडे यांच्या विरोधात एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग, घरात घुसून धमकी देणे आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार 6 जुलैच्या रात्री आरोपी महिलेच्या घरात घुसले आणि तिच्यासोबत गैरवर्तन करत जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीनंतर गडचांदूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आरोपी सिद्ध झालेला मानले जात नाही. आता एका सकारात्मक आणि कौतुकास्पद बातमीकडे वळूया. हरवलेल्या आणि पळवून नेण्यात आलेल्या बालकांच्या शोधासाठी चंद्रपूर पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन शोध आणि ऑपरेशन मुस्कान या विशेष मोहिमांना मोठे यश मिळाले आहे. सन 2021 ते मे 2026 या कालावधीत जिल्ह्यात हरवलेल्या किंवा पळविण्यात आलेल्या 1,176 बालकांची नोंद झाली होती. यापैकी तब्बल 1,155 बालकांचा यशस्वी शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. उर्वरित 21 प्रकरणांमध्ये शोधकार्य सुरू आहे. या मोहिमेत ट्रॅक चाइल्ड पोर्टल, CCTNS प्रणाली, CCTV फुटेज, मोबाईल तांत्रिक तपास आणि इतर राज्यातील पोलिसांची समन्वय अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग सेल कार्यरत असून मानव तस्करी प्रतिबंधक कक्षही सातत्याने शोध मोहीम राबवत आहेत. पोलिसांच्या विश्लेषणात प्रेम संबंध, सोशल मीडियाचा अतिवापर, ऑनलाईन मैत्रीतील फसवणूक, कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव ही बालके घर सोडण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी मुलांशी नियमित संवाद ठेवावा, त्यांच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवावे आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. आणि आता दिवसातील सर्वात संवेदनशील आणि गंभीर बातमी. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सोशल मीडियावरून ओळख झालेल्या एका तरुणावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार आरोपीने सोशल मीडियावरून मैत्री करून 25 जून रोजी विद्यार्थिनीला राजुरा येथे बोलवले. त्यानंतर तिला मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने काही दिवसांनी हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पालकासह राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. अशा घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहणे आजच्या काळाची गरज आहे. पालकांनी मुलांच्या ऑनलाईन हालचालीकडे लक्ष देणे आणि कोणतीही संशयास्पद बाब दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा देववाणी.